नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. होळीच्या राखेचा हा एक उपाय नशीब पालटवेल. 4 मार्च धुळवड विशेष उपाय. नमस्कार. काल रात्री आपण सर्वांनी होलिका दहन केले, पण तुम्हाला माहिती आहे का, होळीची ही शांत झालेली राख म्हणजेच विभूती तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटे कायमची संपवू शकते. आज 4 मार्च धुळवडीच्या दिवशी सकाळी ही राख घरी आणताना कोणते 3 छोटे उपाय करायचे हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ चुकूनही मिस करू नका. उपाय नंबर 1, घराचे संरक्षण कवच. होम प्रोटेक्शन. सकाळी लवकर उठून होळीच्या ठिकाणची थोडी राख घरी आणा. ही राख घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे बाहेरच्या बाजूने शिंपडा किंवा त्याचा छोटा टिळा लावा. असे मानले जाते की यामुळे वर्षभर घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते. उपाय नंबर 2, पैशांची चणचण दूर करण्यासाठी. मनी टिप्स. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर आज आणलेली थोडी राख एका लाल कापडात बांधा. ही पुरचुंडी तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय केल्याने लक्ष्मी स्थिर राहते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सिद्ध मानला जातो. उपाय नंबर 3, नजर दोष आणि आरोग्यासाठी. हेल्थ अँड एव्हिल आय. जर घरातील कोणाचे आरोग्य वारंवार बिघडत असेल तर होळीची थोडी राख पाण्यात मिसळून त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरवून बाहेर टाका किंवा त्या राखेचा टिळा त्या व्यक्तीच्या कपाळावर लावा. यामुळे जुनाट आजार आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. तर मित्रांनो, आज धुळवडीच्या दिवशी हे सोपे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हॉइस ऑफ MN ला आताच सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.